शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत शरद पवार गटाचे ते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. मी तेच म्हणतो की आज फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे. आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे. किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला, आणि दुपारी सुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय. त्याच्यामुळं आगे आगे देखो होता है क्या. विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात. पण सर या फोन मागे नेमकं कारण काय फोन करण्याचं? 2 कारणं असू शकतात की आता ठीक आहे मी लढलोय, आता त्या ठिकाणी जिंकून पण आलोय, पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस. त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदरातही घ्या, झाली चूक, अशा आहेत ना 1-2 जण आहेत, मी आता नाही सांगत.